आपण पौलाचे करिंथकरास पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 23 आपण वाचूया. पौलाचे करिंथकरास पहिले पत्र पहिला अध्याय वचन 23. आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा यहुद्यास अडखळण व हेलेनाचा मूर्खपणा असा आहे खरा. पाऊल पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने करिंथ येथील मंडळीला पत्र लिहित असताना असा लिहित आहे, आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. वी प्रीच क्राइस्ट क्रुसिफाईड. ख्रिस्ताचा वधस्तंभावरचं मरण पाऊल विशेष करून गाजवित आहे. प्रियानो, अध्याय 2 मध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, वचन 2 मध्ये देखील तो अशा प्रकारे लिहित आहे, कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त, याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला आहे. येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त. पाऊल वारंवार वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो प्रियांनो, कारण तो म्हणत आहे की हेलेनी चिन्हे मागतात, यहुदी चिन्हे मागतात, हेलेनी ज्ञानाचा शोध करतात. पण आज देखील आम्ही पाहतो की मनुष्य चिन्हे मागताना, चमत्कार बघताना आम्ही पाहतो आणि त्याच्याद्वारे ख्रिस्ताकडे कुठेतरी ओढ दिसते. परंतु पाऊल म्हणतो की येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त. पाऊलाच्या दृष्टिकोनातून जो वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आहे त्याच्याद्वारे माझं तारण झालेलं आहे. आणि म्हणून अतिशय गांभीर्याने या मंडळीला पत्र लिहित असताना तो म्हणतो, वी प्रीच क्राइस्ट क्रुसिफाईड. आणि म्हणून या प्रभातीच्या मननामध्ये या वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त हा का गाजवित आहे हे पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि म्हणून पहिला मुद्दा की का बरं पाऊलाच्या दृष्टिकोनातून वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त महत्वाचा आहे. पहिला मुद्दा, प्रेशियसनेस ऑफ हिज डेथ. ख्रिस्ताच्या मृत्यूची मौल्यवानता. कारण ख्रिस्ताचा जन्म आम्ही 4 शुभवर्तमानापैकी 2 शुभवर्तमानामध्ये पाहतो, एक मत्तय आणि दुसरं लूक. परंतु ख्रिस्ताचा मृत्यू आम्हाला 4ही शुभवर्तमानामध्ये दिसतो. ते देखील अधिक स्पष्ट करताना आम्हाला मत्तय, मार्क, लूक आणि योहान हे अधिक स्पष्ट करून आम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून शुभवर्तमानामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे ख्रिस्ताच्या मृत्यूची मौल्यवानता देखील आम्हाला दिसते. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की ख्रिस्ताचं स्मरण आज कित्येक वर्ष जगातील कित्येक लोक दिवसातून कित्येक वेळा करीत आहे. प्रियांनो, तुम्ही आणि मी ज्यावेळेस उपासना करतो त्यावेळेस आमचा उपासनेचा देखील केंद्रबिंदू जो आहे ख्रिस्ताचा मृत्यू आहे प्रियांनो. आणि ख्रिस्ताच्या मृत्यूचं स्मरण करतो. एवढंच नाही तर ख्रिस्ताच्या मृत्यूबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. आज आमच्या आप्तजन जे जग सोडून जातात त्यांच्या जाण्याने आम्ही प्रभूला कधी धन्यवाद देत नाही प्रियांनो. परंतु एक मनुष्य जो आहे, जो आमच्यासाठी मध्यस्थ म्हणून स्वर्ग सोडून या जगामध्ये आला, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्या वधस्तंभावर खिळल्यामुळे, त्याच्या मृत्यूच्या द्वारे आम्ही प्रभूला रोज कित्येक वेळा धन्यवाद देतो. कारण रोमकरास पत्र 5वा अध्याय 6 ते 8 या वचनांमध्ये आपण दुर्बळ असतानाच, तुम्ही आणि मी दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करेल. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच, तुम्ही आणि मी पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. रोमकरास पत्र 5वा अध्याय 6 ते 8 वचनं वाचली. ज्या वेळेस ही वचनं वाचतो त्या वेळेस आम्ही प्रभूला धन्यवाद देतो की आमच्यासाठी, आम्हासारख्या पाप्यांसाठी, अभक्तांसाठी, दुर्बलांसाठी ख्रिस्त आम्हासाठी वधस्तंभावरती मरण पावला. त्या ख्रिस्ताविषयी पाऊल म्हणत आहे, आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावरचा ख्रिस्त. का? पावलाला ख्रिस्त म्हणजे
कानागाव या ठिकाणी पाण्याचा द्राक्षरस करणारा माहित नाही का? का? पावलाला हे माहित नाही का कुष्ठरोग्याला स्पर्श केला, कुष्ठ बरं केलं? पावलाला हे माहित नाही का लाजराला आवाज दिला, लाजर बाहेर आला, जो मृत अवस्थेत होता 4 दिवस. परंतु पाऊल त्या चिन्ह चमत्कार एका बाजूला ठेवून जो वधस्तंभावरचा ख्रिस्त आहे, जो खऱ्या अर्थाने तारण देणारा आहे, जो लहुलुहान झालेला ख्रिस्त आमच्या समोर प्रगट करतो. का बरं? कारण देवाच्या दृष्टिकोनातून, त्याचप्रमाणे पावलाच्या दृष्टिकोनातून ख्रिस्ताचा मृत्यू मौल्यवान आहे. जोपर्यंत तो मृत्यू पावणार नव्हता, तोपर्यंत आमचं तारण होणार नव्हतं. पहिला मुद्दा, प्रेशियसनेस ऑफ हिज डेथ, ख्रिस्ताच्या मृत्यूची मौल्यवानता. आज पावलाप्रमाणे आमच्या जीवनात त्या ख्रिस्ताची मौल्यवानता आम्हाला माहिती आहे का? त्याच्याकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देत आहे का प्रियांनो? येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त, असा पाऊल म्हणत आहे. दुसरा मुद्दा, ख्रिस्ताच्या मृत्यूचा उद्देश. का बरं ख्रिस्ताचा वधस्तंभावरचा मृत्यू पाऊल गाजवत आहे? कारण ख्रिस्ताच्या मृत्यूचा काहीतरी उद्देश आहे. पर्पज ऑफ हिज डेथ. तुम्ही आणि मी जे जन्माला आलेलो आहे, या जन्माचा उद्देश आम्हाला माहित नाही आणि मग मृत्यूचा उद्देश देखील कदाचित आम्हाला माहित नसेल. परंतु एक मनुष्य जो आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्या जन्माचा उद्देश आणि मृत्यूचा उद्देश पवित्र शास्त्र सांगत आहे. बघा बरं, माझ्याबरोबर मार्क शुभवर्तमान 10वा अध्याय आणि वचन 45 काढा. आणि त्या ठिकाणी देवाच्या वचनात असं लिहिलं आहे, मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे. प्रभू येशू ख्रिस्त पुष्कळांच्या मुक्तीसाठी, मुक्ती कशापासून? पापापासून. कारण स्तोत्रसंहिता 49वा अध्याय वचन 7 मध्ये कोणाही मनुष्यास आपल्या भावाला खंडणी भरून सोडू शकता येत नाही, मुक्ती करता येत नाही. कारण त्याच्याबद्दल देवाला खंडणी त्याला देता येत नाही. कारण तो मनुष्य, प्रत्येक मनुष्य हा दुर्बल होता. कारण त्याच्या जीवाची खंडणी इतकी मोठी होती की कितीही भरपाई केली तरी त्याची खंडणी नेहमी अपुरेच राहत होती. अपुरेपण आमच्या जीवनात होतं प्रियांनो. परंतु हा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो पुष्कळांच्या मुक्तीसाठी म्हणजे काय? मनुष्य म्हणून जगामध्ये जो जन्माला येतो, त्या प्रत्येक मनुष्याच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून, जी खंडणी तुम्ही आणि मी देऊ शकत नव्हतो, ती खंडणी म्हणून तो आपला जीव देण्यासाठी आला होता. मृत्यूचा उद्देश काय आहे ख्रिस्ताचा? आमच्या बद्दलची खंडणी देवाला द्यायची प्रियांनो. काय हा ख्रिस्त आहे? काय हा मध्यस्थी आहे प्रियांनो? आणि म्हणूनच इब्री लोकास पत्र 2रा अध्याय आणि वचन 9 मध्ये असं लिहिलेलं आहे की देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून तो स्वर्गातून उतरलेला आहे प्रियांनो. देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव. आम्ही म्हणतो देवाच्या कृपेने मला हे भेटलं, देवाच्या कृपेने मला चांगलं शिक्षण मिळालं, देवाच्या कृपेने मला चांगली नोकरी मिळाली, चांगलं घर मिळालं, सर्व भौतिक गोष्टी देवाच्या कृपेने मिळाल्या. परंतु हा जो ख्रिस्त म्हणतो देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा, म्हणजे त्याने देवाच्या कृपेने मरणाचा अनुभव घेतला प्रियांनो. किती हा थोर देव आहे. आणि म्हणूनच पाऊल म्हणतो की वधस्तंभावरचा ख्रिस्त आम्ही गाजवतो. का? कारण त्याच्या मृत्यूमध्ये एक उद्देश आहे, पर्पज ऑफ हिज डेथ. तिसरा मुद्दा आपण पटकन पाहूया. या ठिकाणी देवाच्या वचनात असं लिहिलं आहे की मत्तई शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 21वा वचनामध्ये असं लिहिलं आहे की तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरुशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व 3ऱ्या दिवशी उठविले जावे, हे अगत्य आहे. तिसरा मुद्दा, प्रोक्लेमेशन ऑफ हिज डेथ, ख्रिस्ताच्या मृत्यूची घोषणा. कोण करत आहे ख्रिस्ताच्या मृत्यूची घोषणा?
स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. आणि या ठिकाणी आम्ही पाहत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक वेळा आपल्या शिष्यांशी बोलत असताना आपल्या मृत्यूची घोषणा केलेली आहे. आज तुम्ही आणि मी आपल्या स्वतःच्या मृत्यूची घोषणा करू शकतो का? ज्यावेळेस आम्ही आमच्या मृत्यूबद्दल घरामध्ये बोलू, त्यावेळेस आम्हाला कोणीतरी दाबल किंवा आम्हाला ते बोलू देणार नाही, की तुम्ही असं कसं बोलू शकता? परंतु प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच्या मृत्यूची घोषणा करतोय प्रियांनो. आणि म्हणूनच त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूची घोषणा करीत असताना त्या मृत्यूचा संबंध प्रियांनो त्याच्या पुनरुत्थानाशी आहे, त्या विजयाशी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो असं लिहिलं आहे, की पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले घ्यावे आणि तिसऱ्या दिवशी उठावे. एका बाजूला मृत्यू तर एका बाजूला पुनरुत्थान. आणि म्हणून या घोषणेमध्ये प्रियांनो मृत्यू आहे एवढंच नाही, अगत्य आहे एवढंच नाही मृत्यूचं, तर पुनरुत्थानाचं देखील अगत्य आहे, विजयाचं अगत्य आहे. का बरं? कारण आमचा शेवटला शत्रू मृत्यू, ज्या मृत्यूवर तुम्ही आणि मी कधीच विजय प्राप्त करू शकत नव्हतो, अशा मृत्यूवर विजय प्राप्त करणारा ख्रिस्त आपल्या मृत्यूची घोषणा करतो, की पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे, पण एक मी पुनरुत्थित होणार हे अगत्य आहे. मृत्यूची घोषणा करणारा ख्रिस्त. आणि म्हणूनच 1 कोरिंथ 15वा अध्याय वचन 55 मध्ये आम्हाला दिसतं, अरे मरणा तुझा विजय कुठे आहे? अरे मरणा तुझी नांगी कुठे आहे? त्या मरणाची नांगी वधस्तंभावरती प्रभूने खेचली. त्या कबरेचे पराजय त्या ठिकाणी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला दिसतो. आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. पावलाला वधस्तंभावरचा ख्रिस्त दिसतो प्रियांनो. आज मला वधस्तंभावरचा ख्रिस्त दिसतो का? कारण वधस्तंभाचा ख्रिस्त तो असाच आला नाही, कारण त्याच्या मृत्यूची मौल्यवानता पाऊल आम्हाला सांगत आहे. दुसरी गोष्ट, त्याच्या मृत्यूचा उद्देश पुष्कळांच्या मुक्तीसाठी तो आला आहे. एवढंच नाही तर त्याच्या मृत्यूच्या घोषणेमध्ये पुनरुत्थानाचं अगत्य आहे प्रियांनो. चौथा मुद्दा आपण पटकन पाहूया. चौथा मुद्दा असा आहे, परफेक्शन इन हिज डेथ. त्याच्या मृत्यूमध्ये परिपूर्णता होती प्रियांनो. त्याच्या मृत्यूमध्ये परिपूर्णता होती. त्याच मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 16वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये आपण ते पुन्हा वाचू, की तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला, की मी यरुशलेमेत जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठविले जावे हे अगत्य आहे. काय आहे? मृत्यूमध्ये परिपूर्णता. एक, मृत्यूचं ठिकाण प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती आहे. काय आहे मृत्यूचं ठिकाण? यरुशलेम मृत्यूचं ठिकाण आहे. त्यानं तुम्हाला किंवा मला विचारलं, की तुमचं मृत्यूचं ठिकाण कोणतं आहे? तर आम्हाला माहित नाही. कारण ती परिपूर्णता आमच्या जीवनात नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी परिपूर्णता आहे, तो म्हणत आहे, की माझा मृत्यू यरुशलेमेस होणार आहे. दुसरी गोष्ट, मृत्यू कोणापासून आहे? मृत्यू वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून आहे. मृत्यूचं कारण काय आहे? वडील, मुख्य याजक आणि शास्त्री. तुम्हाला आणि मला जर विचारलं, की तुम्ही जग सोडत असताना ज्या मृत्यूला तुम्ही कवटाळणार आहे, मृत्यूच्या सामोरे जाणार आहे, तुमचा मृत्यू कोणापासून होणार आहे? कोण म्हणल, मला माहित नाही, मला अटॅकचा त्रास आहे, हार्ट अटॅकचा, त्याच्यामुळे कदाचित जाऊ. परंतु पोस्टमॉर्टम मध्ये दिसेल, की हार्ट अटॅकने नाही तर शुगरमध्ये गेला, वेगवेगळ्या बीपी वाढल्यामुळे गेला. असे अनेक आम्हाला प्रियांनो रिपोर्ट्स आलेले दिसतात. परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, की माझ्या मृत्यूचं कारण वडील, मुख्य याजक आणि शास्त्री आहे. आणि तिसरी गोष्ट, मृत्यूतून उठणे. कधी उठणार आहे? तिसऱ्या दिवशी अगत्य आहे. चौथ्या दिवशी नाही, 5व्या दिवशी नाही, 6व्या दिवशी नाही, तिसऱ्या दिवशी मी उठणार आहे. ख्रिस्ताच्या मृत्यूमध्ये परिपूर्णता आहे. यरुशलेमेमध्ये मृत्यू. कोणापासून मृत्यू? शास्त्री आणि मुख्य याजक आणि वडिलांकडून. आणि तिसऱ्या दिवशी मी उठणार आहे. त्यानं ही परिपूर्णता आमच्यात नाही. जो एकच मनुष्य
जो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मृत्यूमध्ये परिपूर्णता आहे. योहान कृत शुभवर्तमान आणि 19वा अध्याय आणि 30व्या वचनामध्ये हा खेळलेला ख्रिस्त एक शब्द बोलून गेला. काय बोलून गेला माहितीये का? येशूने आम घेतल्यावर पूर्ण झाले आहे असे म्हटले. इट इज फिनिश्ड. पूर्ण झाले आहे. आपला प्राण सोडायच्या अगोदर, आपला आत्मा आपल्या पित्याच्या हाती सोपविण्याच्या अगोदर एक वाक्य बोलून गेला, पूर्ण झाले. मित्रांनो, आज या जीवनाच्या प्रवासामध्ये आम्ही बोलू शकतो का, हे पूर्ण झालं, ते पूर्ण झालं? कारण स्तोत्रसंहिता 1 अध्याय 3 वचनामध्ये असं लिहिलं आहे, जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. तुमचा आणि माझा अनुभव एक असेल, की आम्ही जे काही काम हाती घेतो ते सिद्धीत जातेच असं नाही. परंतु मृत्यूपर्यंत आम्ही बोलू शकतो का, की पूर्ण झाले? नाही प्रियांनो. प्रत्येक गोष्ट ही अपूर्ण आहे. ज्या वेळेस आम्ही वयाने वाढत जातो, त्या वेळेस आमच्या गरजा वाढत जातात आणि त्या गरजा पूर्ण करीत असताना आम्हाला वेळ अपुराच पडणार आहे. परंतु हा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो म्हणतो इट इज फिनिश्ड. पूर्ण झाले आहे. काय पूर्ण झालं आहे? देवाची इच्छा पूर्ण झाली आहे. काय होती देवाची इच्छा? की प्रत्येक मनुष्याचं तारण व्हावं आणि म्हणून त्या तारणासाठी ज्या वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आहे, त्याला माहिती आहे की त्याच्या पवित्र रक्ताने प्रत्येक मनुष्याचं तारण होणार आहे. कारण वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे आम्ही जे अर्पण देत होतो, ते बकऱ्याचं असो, गोऱ्याचं असो किंवा कोशाचंही असो, त्या रक्तामध्ये पावित्र्य नव्हतं प्रियांनो. किंबहुना त्याच्याद्वारे आम्हाला पापाची तीव्रता अधिक प्रखरतेने जाणवत होती. परंतु प्रभू येशू ख्रिस्त, तो देवाचा कोकरा, तो वधस्तंभावरती खिळला, त्याच्या बहुमूल्य शुद्ध निष्कलंक रक्ताद्वारे आम्हाला तारणाची पूर्तता झाली. कारण त्याच्या मृत्यूमध्ये परिपूर्णता होती. इट इज फिनिश्ड. तो म्हणू शकला, पूर्ण झाले. एखाद्याला फाशी देण्याची वेळ आली तुरुंगामधून एखाद्या कैद्याला, तरी देखील त्याला विचारतात, तुझी शेवटची इच्छा काय आहे? तो निश्चित बोलतो, ही माझी शेवटची इच्छा आहे. प्रियांना, पूर्ण कधीच होत नाही आमचं. परंतु हा जो व्यक्ती आहे, त्याच्या जीवनात त्याच्या जन्माचा जो उद्देश होता, तो मृत्यूमध्ये परिपूर्णता दिसते की पूर्ण झाले आहे. आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. ख्रिस्ताची चिन्ह चमत्कार मला माहित आहे पाऊल म्हणतो. परंतु करिंथकरास पत्र पहिले करिंथकरास पत्र 2 अध्याय आणि 2 वचनामध्ये पुन्हा एक वार म्हणतो, कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त, मला फक्त तो दिसत आहे. तीच माझी जमेची बाजू आहे. आज माझ्या ह्या विश्वासी जीवनामध्ये येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त ही जमेची बाजू आहे का वेगवेगळ्या गोष्टी ज्या चिन्ह चमत्कारावर अवलंबून आहे, त्या कदाचित त्याचा बेस तारणाचा नाहीये. परंतु हा जो खिळलेला ख्रिस्त हे तारण देऊ शकतो. 4 मुद्दे आपण थोडक्यात बघितले. एक, त्याचा मृत्यू मौल्यवान आहे. दुसरी, त्याच्या मृत्यूचा उद्देश आहे. तिसरी, त्याच्या मृत्यूची घोषणा आहे आणि त्याच्या मृत्यूमध्ये परिपूर्णता आहे. पहिलं, प्रेशियसनेस ऑफ हिज डेथ, पर्पज ऑफ हिज डेथ, प्रोक्लेमेशन ऑफ हिज डेथ आणि परफेक्शन इन हिज डेथ. त्यानो आज खऱ्या अर्थाने जर ख्रिस्ताचा मृत्यू आम्ही समजून घेतला तर किती बरं होईल. कारण हा मृत्यू, हा वधस्तंभ मला तारण प्राप्ती करून देणार आहे. हा संदेश ऐकणारा तर आजही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही, तर आमची एकच प्रार्थना आहे की त्यांचे नेत्र वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताकडे जावे. हीच प्रभूकडे कळकळीची प्रार्थना आहे. प्रभूने पुरवलेल्या शब्दाबद्दल, विचारांबद्दल मी प्रभूचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.